बातमी मुंबईतूनच समोर येते। मुंबई महापालिकेसमोर धनगर समाजाचं आंदोलन करण्यात येत आहे। बीएमसी समोर आंदोलकांनी रस्ता अडवलेला आहे। रास्ता रोको करत धनगर समाजाचं हे आंदोलन करण्यात येत आहे। एसटीतून आरक्षणाची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येते आणि याच आंदोलनाची ताजी दृश्य तुम्ही सध्या पाहताय। मुंबईतली ही दृश्य मुंबई महानगरपालिकेसमोर धनगर समाजाचं आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याच क्षणाची ही दृश्य आहे। बीएमसी समोरची ही सगळी दृश्य आहेत। आंदोलकांनी रस्ता अडवलेला आहे। आंदोलनाची मागणी काय आहे तर एसटीतून आरक्षण द्यावं अशी मागणी या बांधवांनी। या संदर्भातली अधिकची माहिती देतात आपल्या प्रतिनिधी साक्षी यादव। साक्षी, आपण ही दृश्य पाहू शकतोय। मुंबईतली धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे। नेमकी मागणी काय आहे आणि आंदोलनाचं स्वरूप काय आहे? पाहायला गेलं तर लाखोंच्या संख्येने धनगर समाज बांधव मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहे। तर एनटीएसटी प्रवर्गातून असं आंदोलन हवंय 3.5% आरक्षण मिळणे अशी त्यांनी प्रमुख मागणी यावेळी त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। ते नारे देतात, घोषणाबाजी करतात आणि पाहायला गेलं तर इथं पूर्ण रोडवर त्यांनी जमावबंदी केली आहे। पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण ते ऐकत नाहीये। पुढे जात आहेत। ते बीएमसी समोर आहेत, आता मुंबईच्या महानगरपालिकेसमोर आहेत, आंदोलन करतात आणि लाखोंच्या संख्येने हे जमलेले इथे पाहायला मिळतात। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथे तैनात करण्यात आला आहे। मात्र त्यांना असं अडवण्याचं काम हे पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतं। लाखोंच्या संख्येने बांधवांचे साक्षी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी। आपण पाहू शकतोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरची दृश्य आहेत। बीएमसी समोर आंदोलकांनी रस्ता अडवलेला आहे। पोलिसांकडून हे आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय, आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र तरी देखील आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं दिसतंय। मुंबईत धनगरांचं हे आंदोलन सुरू आहे। मागणी काय आहे तर एसटीतून आरक्षणाची त्यांनी मागणी केलेली आहे आणि या मागणीकरताच हे आंदोलन सुरू आहे। मुंबई महापालिकेसमोरची ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय। मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव इथे जमा झालेले आहेत। आंदोलनाकरता हे सगळेच जण इथे जमा झालेले आहेत। घोषणाबाजी करण्यात येते। धनगर समाजाचं हे आंदोलन सुरू आहे। आंदोलनातून त्यांनी आरक्षणाची मागणी केल्याचंही कळतंय। पोलिसांकडून सध्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे। मुंबईतली ही सगळी दृश्य आहेत। बीएमसी समोरची दृश्य आहेत। आंदोलकांनी रस्ता देखील अडवलेला आहे।